बघू शकता हे आपलं शेत आहे, चांगलं आहे बरं का. पण आज जी शेतकऱ्याची परिस्थिती आहे ती मी समजू शकतो की अशी परिस्थिती कुणाचीच नाही आहे, जी शेतकऱ्यांची आहे. या जगात शेतकऱ्याला खूप मोठा दर्जा दिला जातो, फक्त दर्जाच दिला जातो, बाकी काही नाही दिले जात. कधी कधी शेतात उभं राहिलं ना तर पाहू शकता किती ऊस जळून गेलाय. समोर पीक दिसतं हो, पण त्या पिकामागे किती मेहनत केली असते, रात्रंदिवस मेहनत केली असते. एक पाणी देण्यासाठी शेतकरी असा रात्रंदिवस झटपडत असतो, कशासाठी पीक यावं. मला हा ऊस दिसतोय, पण यासाठी किती वेळा शेतात यावं लागतं आणि किती संघर्ष करावा लागतो हे फक्त शेतकऱ्यालाच माहिती. हा माझाच ऊस आहे, बाकीचं तुम्ही दुसरीकडे पाहू शकता की स्वतः किती शेतकरी कष्ट करतो. कष्ट केल्यावर तरी फळ भेटायला पाहिजे ना. त्याच्या हातात एवढंच असतं की तो कष्ट करतो. दरवर्षीप्रमाणे त्याच्या हातात एवढंच येतं, तर फक्त निराशा. काय बघा नाही, ऊस सगळा जळून गेला, याच्यात काय येईन बरं आता. बघू शकता कसं झालंय ऊस. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मेहनत करणं, पुन्हा परीने मेहनत करणं, हा फक्त शेतकरीच करतो. आणि निसर्गाचं काय, तो कधी साथ देईन कधी नाही, हे आपल्या हातात नसतं, कधीच नसतं. म्हणून शेतकऱ्याचं एवढंच सांगतो की शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळे हे सगळं मी ऐकलं नाहीये, मी हे सगळं अनुभवलंय, स्वतः कष्ट केले. दो मित्रांनो, तुम्ही आज खूप व्हिडिओ बघितले असते, चांगले वाटते किंवा भारी वाटते, ठीक आहे, पाहू शकता. हे सगळं सध्या पाऊस आहे, पण सध्या उघडलाय. कधी पीक चांगलं आहे तर मन खुश होतं, तर कधी परिस्थिती बिघडते तर काय बोलावं म्हणून सुचत नाही, कारण काही पर्यायच नसतो. बाकीचा खर्च खूप असतो, व्याज वाढलेलं असतं. आपण सगळे कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी संघर्ष नक्की करतो. शेतकऱ्याला संघर्ष नसतो, त्याला परिस्थिती बघायला लागते, त्याला खर्च बघायला लागतो. जे मागं उरण त्याच्यात तो खुश होतो. काय करावं मित्रांनो, पर्यायच नाही ना. म्हणून शेतकऱ्याची गोष्ट शेतकऱ्याच्या तोंडून ऐका. मी माझ्या शेतातलं जे खरं आहे तेच तुमच्या पुढे दाखवणार आहे. आवडलं तर सोबत राहा, नाहीतर नाही आवडलं तरी सोबत राहा मित्रांनो. कारण शेतकरी जर जगला नाही तर तुम्ही तर जगणार नाहीत, हे समजत. तर धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू आपल्या शेतातच. धन्यवाद.